समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देत शिवसेनेचे उपशहर प्रमुख सदाशिव ममुदकर आणि उपविभागप्रमुख संजय म्हात्रे यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्या आणि सेवाभावी पद्धतीने साजरा केला। वाढदिवसानिमित्त त्यांनी नेरूळ येथील विश्व बालक संस्थेला भेट देऊन तेथील अनाथ आणि गरजू मुलांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप केले। मुलांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन डायपर्स, सेरेलेक, मिल्क पावडर, बेबी पावडर तसेच इतर आवश्यक वस्तू संस्थेला देण्यात आल्या। यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वाढदिवस हा केवळ केक कापून किंवा उत्सव साजरा करून पूर्ण होत नाही, तर समाजातील वंचित, गरजू आणि आधाराची गरज असलेल्या घटकांसाठी काहीतरी करण्याची संधी असते। नाही, विश्वबालक केंद्र जे आहे याचा संबंध मला वाटतं मला बाळासाहेब होते त्यावेळेपासूनच आहे। कारण बाळासाहेबांच्या स्मरण शेवटच्या काळामध्ये आम्ही एकदा इथे आलो होतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक कार्यक्रम केला होता। मग त्यामध्ये बरीच वर्ष आली गोष्ट म्हणजे, तर त्यापासून मी कधी ना कधी असं मध्ये 2 वर्षांनी 1 वर्षांनी मध्ये येऊन माझा वाढदिवस असतो त्या बाहेर आणण्यासाठी काय म्हणतात ना, आपण ज्याला खायला मिळतं त्याला खायला घालतो, ज्यांना मिळत नाही किंवा कोणती त्याला मदतीची गरज आहे अशा लोकांना मदत केली तर ती कुठेतरी सार्थकी लागेल ही माझी भावना आहे। आणि त्यामुळे मी नेहमी येऊन काही ना काहीतरी त्यात मला तर आमच्या कोविडच्या काळामध्ये आम्ही माझ्या मुलाला स्टेशनरी दिल्या होत्या। स्टेशनरी सामान जे असतं ना, पुस्तकं म्हणा, पेपर म्हणा वगैरे सर्व बऱ्याचशा गोष्टी। तसं आत्ताच वाटलं की आता इथे आलो तर माझा एक मोठा कार्यक्रम काहीतरी करायचा। कार्यक्रम करणार काय तर मग बाळांना काहीतरी मिळावं, मुलं आहेत अपंग मुलं आहेत त्यांना काहीतरी मिळावं। त्यांच्या आम्ही ज्या वस्तू दिल्या आहेत त्या दूध पावडरसारखं म्हणा किंवा तुमच्या अगदी काय म्हणतात आंघोळीचं सामान, हँड वॉश पासून सर्व ज्या वस्तू आहेत त्या आम्ही इथे देणगी स्वरूपात दिले। दान म्हणता येत नाही, ते दान नाही, आमचं एक कर्तव्य आहे समाजाप्रती आणि ते आम्ही पूर्ण करतोय। मी मलाची भावना माझ्या मनामध्ये होती ती इथे उतरवली। तर ही जी गोष्ट आहे ही अनमोल गोष्ट आहे। कारण का ह्या मुलांना काही कोणी देतं नाही देतं, त्या गोष्टीसाठी आपल्या मन मोठं करून आपण जर यांना काही दिलं तर त्यांना सार्थकी लागेल। आणि सार्थकी लागेल म्हणजे काय की बाबा त्यांना उपयोगी वस्तू आहेत त्यांच्या, दूध पावडर म्हणा, नॅपी पॅड म्हणा किंवा साबण, जे काही ज्या गोष्टी छोट्या मोठ्या ज्या त्यांना लागणाऱ्या होत्या त्या त्यांना दिलेल्या आहेत। त्यातून एक आनंद निर्माण होतोय की त्या मुलांना निदान आपल्या जशी मुलं आहेत त्यांना जसं आपण वापरायला वस्तू देतोय तसे ह्यांनाही वापरायला मिळाव्यात हीच इच्छा बाळगून हा विचार मनात होता आणि तोच विचार आम्ही आचरणात आणला। या उपक्रमात शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरोज पाटील, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। सर्वांनी मुलांसोबत वेळ घालवून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सन्माननीय सदाशिवजी मुंगुटकर आणि आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सन्माननीय संजय म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज नेरूळ येथे विश्व बालक संस्था येथे आम्ही ते जे अनाथ मुलं आहेत त्या मुलांना एक त्यांच्या ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत ते वाटप करण्याचा कार्यक्रम आज आम्ही येथे आयोजित केलेला होता। खरं पाहायला गेलं तर आपण वाढदिवस म्हटलं तर आपण आपल्या दृष्टीने सेलिब्रेशन म्हणतो, पण वाढदिवस हे नुसतं सेलिब्रेशन नसून आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये एक काहीतरी करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली असते। हे आज मला इथे या आश्रममध्ये आल्यानंतर पाहायला मिळालं। खरं तर ह्या आश्रममध्ये एक अनेक अनाथ अशी बालके होती की काही लोकांच्या समस्या अडचणीमुळे काही त्यांना जे मुलांना जे सांभाळू शकत नाही त्या मुलांना इथे आणून ठेवलं गेलं होतं। आणि खरोखर आज या आश्रमाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा पाहणी केली खरोखर या मुलांना इतक्या चांगल्या प्रकारे इथे सांभाळलं जात होतं। खरं हॅट्स ऑफ त्यांना, कारण इथल्या ज्या मॅडम आहेत, इथले जे सर आहेत त्या मुलांना इतक्या चांगल्या प्रमाणे सांभाळत होत्या। तुम्ही बघितलं की इथे छोटी छोटी अगदी 15 दिवसाची ते 2 महिन्याची परत त्याचे स्पेशल चाइल्ड असे इथे ठेवण्यात आलेले होते। तर त्यांची इतकी चांगली प्रकारे काळजी घेतली जात होते। खरं तर हा एक त्यांचं मी तर म्हणेन वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही इथे आलो होतो, पण आपण सेलिब्रेशन न म्हणता आज या मुलांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आज आम्हाला प्राप्त झाली होती। आणि खरं तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही सगळ्यांना सांगू इच्छिते की खरंच आपण या ज्या नेरूळ येथे हे जे विश्व बालक संस्था येथे आवर्जून येऊन इथे आपण भेट द्या। की आपण जेव्हा माणूस जन्माला येतो आणि माणसाला अनेक कष्ट तर असतातच, परंतु ह्या
आमच्या लहान बालकांना आपण इथे येऊन पाहिलं तर खरंच आपल्याला पुढील जीवनामध्ये आपण कसं वागावं आणि कसं राहावं याची एक संधी प्राप्त कशी राहण्याची संधी आपल्याला प्राप्त होते हे आपल्याला खरोखर इथे पाहायला मिळेल. तर आपण इथे खरंच या. आणि आज आमचे हे शिवसेनेचे जे सर्व पदाधिकारी आम्ही इथे उपस्थित झालेले होतो. मग माझ्याबरोबर धनश्री विचारे होती, ती देखील आमची शिवसेनेची उपशहर प्रमुख आहे. नागेश चव्हाण असतील, आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय रोहिदाजी पाटील इथे उपस्थित होते आणि ह्या संस्थेचे सगळे इथे मान्यवर होते आणि त्यांच्या माध्यमातून आज बरंच काही आम्हाला इथे शिकायला मिळालं होतं. आणि खरं तर एक महिला जिल्हा प्रमुख म्हणून मी आमचे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, मग मनगुटकर साहेब आणि आमचे म्हात्रे साहेब या दोघांनीही महिला आघाडीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आई जगदंबेचरणी प्रार्थना करते की त्यांना निरोगी आयुष्य मिळो, त्यांना त्यांच्या ज्या ज्या मनोकामना इच्छा असतील त्या पूर्ण हो. तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. वाढदिवसानिमित्त केलेले हे कार्य समाजाप्रती संवेदनशीलता, मानवता आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. आज आमच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आयकर कॉलनीचे सेक्रेटरी आदरणीय सदाशिव मनगुटकर आणि आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आदरणीय संजय म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. विश्व बालक केंद्र हे अनाथ आश्रम आहे आणि ह्या अनाथ आश्रमामध्ये आज आम्ही काही लहान मुलांसाठी त्यांना जी आवश्यकता असलेले काही वस्तू, काही फूड्स आहेत, काही त्यांच्यासाठी खाद्य आहे ते आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी कपडे आहेत, डायपर आहेत, अशा अनेक वस्तू आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. खरं तर आल्यानंतर आम्हाला कळलं की या ठिकाणी ह्या संस्थेचे प्रशासक आदरणीय वाघमारे साहेब यांनी आम्हाला संपूर्ण ह्या संस्थेमध्ये फिरवलं, या अनाथ आश्रमामध्ये फिरवलं. इथे सर्व आम्ही पाहिलं, लहान लहान मुलं आहेत, जी अनाथ मुलं आहेत. मुलांना CWC कोर्टामार्फत या ठिकाणी आणलेलं आहेत आणि या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जात आहे. खरं तर या ठिकाणी फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं या ठिकाणी जे वाघमारे आहेत आणि त्यांचा पूर्ण स्टाफ आहे, त्याच्यामध्ये काही नर्सेस आहेत, काही आया आहेत, काही शिक्षक आहेत, अशी सर्व ही मोठी टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून या लहान अनाथ मुलांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलं जातं. कारण खरोखर आपण पण पाहतो की आपल्या घरात पण लहान मुलं असतात, त्या मुलांचं संगोपन करताना आपल्याला किती नाकीनऊ येत असतात. परंतु या ठिकाणी इतकी मुलं आहेत, लहान लहान मुलं, ह्या मुलांना हे जे या ठिकाणचे जे स्टाफ आहे किंवा ज्या आया आहेत, ह्या आपल्या लहान मुलांसारखे, आपल्या स्वतःच्या मुलांसारखे वागवत आहेत. मी ह्या संस्थेच्या जितके पण सदस्य आहेत, ज्या संस्था चालक आहेत, त्यांना हॅट्सअप करतो की खरोखर अतिशय उत्तम कामगिरी ह्या संस्थेमार्फत, या स्टाफमार्फत इथे केली जाते आणि लहान लहान मुलांचं संगोपन केलं जातं. आज हे सदाशिव मनगुटकर आणि संजय म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही हा जो कार्यक्रम लावला, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी हे सगळं बघायला मिळालं. त्याबद्दल मी या दोन्ही त्यांचा आज वाढदिवसाचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. पालिका प्रशासन, नवी मुंबई.